किसानों की सहूलियत के लिए चोपड़ा कृषि उत्पन्न बाजार समिति ने एक अनोखी पहल शुरू की है। बाजार में अपनी फसल बेचने आने वाले किसानों और उनके साथ आने वाले ट्रैक्टर चालकों को मुफ्त चाय दी जाएगी। ये कदम किसानों के लिए बड़ी राहत साबित हो सकता है। चोपड़ा कृषि उत्पन्न बाजार समिति में रोजाना बड़ी संख्या में किसान अपनी उपज बेचने आते हैं। उनकी सुविधा के लिए पहले ही विश्राम गृह और ठंडे पानी की व्यवस्था की गई थी, लेकिन अब किसानों और ट्रैक्टर चालकों के लिए मुफ्त चाय योजना भी शुरू की गई है। इसके तहत उन्हें कूपन दिए जाएंगे जिससे वे निःशुल्क चाय प्राप्त कर सकेंगे। इस योजना का शुभारंभ पूर्व विधायक लता सोनवने के हाथों हुआ, जिसमें समिति के अध्यक्ष नरेंद्र पाटिल और अन्य पदाधिकारी भी मौजूद रहे। नरेंद्र पाटिल ने कहा कि ये बाजार समिति किसानों की अपनी समिति है और उनकी हर जरूरत को पूरा करने के लिए हर संभव प्रयास किए जाएंगे। चोपड़ा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि तई साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही असा एक चोपड़ा तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एक उपक्रम राबवत आहोत की जेणेकरून आमच्या कष्टकरी शेतकरी चोपड़ा बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी अहोरात्र कष्ट करून चोपड़ा बाजार समितीमध्ये आणत असतो आणि तो आणत असताना आम्ही त्यांच्यासाठी एक निवासासाठी एक जागा केली, 2 आरो प्लांट लावले, तसंच त्यांना एक उठण्या बसण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली आणि येणारा शेतकरी 25-25, 30-30 किलोमीटर 40-40 किलोमीटरवरनं लांब येत असतो तर त्याला एक चहा पानाची छोटीशी व्यवस्था या बाजार समितीकडनं व्हावी। आमच्या कष्टकऱ्याची बाजार समिती आहे, त्याला काहीतरी देणे लागते बाजार समिती, म्हणून आमच्या संचालक मंडळाच्या निर्णयाने आम्ही एक बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्याला एक टोकन दिलं जाईल। त्या टोकनच्या सहाय्याने ड्रायव्हर आणि मालक अशांना दोघांना एक चहा पाण्याची व्यवस्था म्हणून छोटीशी व्यवस्था या बाजार समितीकडनं आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। दररोज जे शेतकरी येतील त्यांना आपण कुपन दिलं जाणार आहे। हो, चोपड़ा तालुक्याच्या बाजार समितीमध्ये 2 वेळेस लिलाव होतात। सकाळच्या सत्रात जेवढी ट्रॅक्टर जेवढी वाहनं बैलगाडी येत असतील त्या बैलगाडीवाल्यांना एक टोकन दिलं जाईल आणि त्या अनुषंगाने त्यांना एक टोकन दिल्यानंतर त्यांना चहा पाण्याची व्यवस्था मार्केट कमिटी केली जाईल। तसंच दुसऱ्या सत्रात 4 वाजेला लिलाव होतात, ते 4 वाजेलाही टोकन दिले जातील आणि त्यांना चहा पाण्याची व्यवस्था होईल। आमच्या पुढील संकल्प जो आहे तो नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आम्ही पुढे या शेतकरी बांधवांसाठी करणार आहोत। अण्णासाहेबांचं असंच मार्गदर्शन आणि तई साहेबांचे आशीर्वाद या बाजार समितीची आहे, म्हणून आमचे संचालक मंडळ कार्यरत आहात। आम्ही केव्हाही शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध राहू अशी आमच्या संपूर्ण संचालक मंडळाचा ध्यास आहे। मी सुनील जानजी महाजन, शेतकरी अकोलखेडा। मी आज चापा हरभरा घेऊन ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी 11 वाजता चहा पाण्याचा जो कार्यक्रम केला अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला। यापुढे आमदार साहेबांना एक विनंती करतो की पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना जेवणाचे करावं त्यांनी, त्याबाबत त्यांना विनंती करतोय।